हॅलो. जगण्याचा मंत्र दिला त्यांनी ज्ञानदीप प्रज्वलित करून, अंधारात भटकणाऱ्यांना दिलं उज्ज्वल आयुष्य करून, संस्कार त्याग समाज सेवा यांची जडणघडण घडविली बापूसाहेब झपके यांनी सांगोला भूमी धन्य केली. सन्मान्य व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी कोड क्रमांक 32 तुमच्या समोर उभी आहे एका अशा व्यक्तिमत्वाविषयी बोलण्यासाठी ज्यांचे नाव घेताच हृदयाभिमानाने फुलून येते, डोळ्यात आदर दडतो आणि आत्म्यात प्रेरणेचा झरा वाहू लागतो. ते म्हणजे माझे आदर्श सांगोला भूमीचे ऋषितुल्य समाज प्रसारक गुरुवर्गीय बापूसाहेब झपके. मित्रांनो, बापूसाहेब झपके हे फक्त शिक्षक नव्हते, तर ते होते ज्ञानाचा सूर्य आणि प्रेमाचा महासागर. त्यांच्या सहवासात विद्यार्थी आनंदाने नाहून निघायचे. त्यांचे व्यक्तिमत्व साधे होते पण विचार फाट होते. त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि शब्दात अशी ताकद होती की विद्यार्थ्यांच्या मनातील भीती क्षणात नाही शिवायची. त्यांना वाटायचं विद्यार्थी हा फक्त पुस्तकी किडा न होता तो देशासाठी झटणारा भावी आधार स्तंभ बनावा. 1952 पूर्वी सांगोला तालुक्यात फक्त प्राथमिक शिक्षणापुरती सोय होती. पुढे शिकायचे असेल तर सोलापूर किंवा पंढरपूर गाठावं लागेल. दुष्काळग्रस्त तालुक्यात जिथं पोटा पाण्याची भ्रांत होती तिथे शिक्षणासाठी पैसा कोठून आणणार ही असहाय्यता बापूसाहेबांनी ओळखली. त्यांनी ठाम निर्धार केला या गरीब मुलांना शिकवायलाच हवा, कारण दारिद्र्याचं मूळ कारण म्हणजे अशिक्षण होय. आणि मग त्यांनी उभारली सांगोला तालुका शिक्षक मंडळाची भक्कम पायाभरणी आणि यातूनच जन्माला आलं सांगोला विद्या मंदिर, एक असं मंदिर जिथं केवळ अक्षर ज्ञान नाही तर श्रमाची प्रतिष्ठा, देशप्रेम आणि संस्कार दिले जात होते. या मंदिरातून बाहेर पडून अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक तयार झाले. दारिद्र्याच्या साख्या तुटल्या आणि हजारो कुटुंब उन्नतीच्या मार्गावर आली. मित्रांनो, 1952 मध्ये स्थापन झालेलं विद्या मंदिर हायस्कूल ही फक्त शाळा नव्हती तर ती होती विद्यार्थ्यांची संस्कार भूमी. बापूसाहेब प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या लेकरासारखे मानायचे. त्यांना वाटायचं विद्यार्थी हा फक्त शिक्षित न होता तो संस्कार संपन्न माणूस बनावा आणि म्हणूनच त्यांनी शिकवलं की श्रमाची प्रतिष्ठा हीच खरी संपत्ती आहे. मित्रांनो, त्यांच्या विद्यार्थ्यांना काम करताना लाज वाटू नये म्हणून बापूसाहेब आधी स्वतः हातात शेण घेऊन सारवायला लागत. बापूसाहेबांना पाहून साऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील अहंकार गळ पडत आणि सारे विद्यार्थी कामावर तुटून पडत. आजही त्यांच्या शिष्यांमध्ये कष्टाला लाज न बाळगता काम करण्याची तयारी आहे आणि याचं मूळ बापूसाहेबांनी पेरलेले त्यांच्या बीजात आहे. मित्रांनो, बापूसाहेबांची आणखी एक ओळख होती. कोणती माहिती आहे का? तर ती म्हणजे गोरगरिबांचा वकील. त्यांची वकिली म्हणजे पैसा कमवण्यासाठीचा धंदा नव्हता, तर ते होते न्याय मिळवून देण्यासाठीचे सामाजिक कार्य. त्यांचा नियम होता, खोटं बोलून मी कुणालाही वाचवणार नाही, गुन्हा केला आहेस कबूल कर, मी शिक्षा कमी करून देतो, पण खोटं बोलून निरपराध दाखवायचं असेल तर मी नाही. हा होता त्यांचा सरळ, साधा आणि प्रामाणिक स्वभाव. मित्रांनो, ते एक समाज सुधारकही होते. अंबामाता यात्रेचे ते 16 वर्ष अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात यात्रेचे स्वरूप वर्षानुवर्ष वाढत गेले आणि लोकात बंधुभाव निर्माण झाला. तेव्हा दलित महिलांना मंदिर प्रवेश नाकारला जात होता. बापूसाहेबांनी स्वतः मंदिरासमोर उभे राहून दलित महिलांना आत नेलं आणि अंबिका मातेचं दर्शन घडवलं. एवढंच नाही तर त्याही आधी त्यांनी एका दलित महिलेला हरिजन विहिरीतून पाणी आणण्यास सांगितले आणि ते त्यांनी सर्वांसमक्ष प्राशन केले. मित्रांनो, त्यावेळेस हे प्रयोग करणे म्हणजे क्रांतीच होती, पण परिणामांना न घाबरता योग्य तेच करणे हाच बापूसाहेबांचा ध्यास होता. बापूसाहेब केवळ शिक्षणापुरतीच मर्यादित राहिली नाहीत, तर त्यांनी विद्यार्थ्यांना पोहणे, वक्तृत्व, चित्रकला, सायकल चालवणे अशा कला देखील शिकवल्या. ते त्यांच्या मळ्यातील 5-6 पुरुष खोल असलेल्या विहिरीत विद्यार्थ्यांना पोहायला शिकवत. एकदा एका मुलाने चुकीने विहिरीत उडी मारली आणि तो बुडू लागला. बापूसाहेबांनी क्षणाचाही विलंब न करता विहिरीत झेप घेतली आणि त्या मुलाचा जीव वाचवला. या प्रसंगावरून आपल्याला बापूसाहेबांचा धाडसीपणा लक्षात येतो. बापूसाहेबांनी केवळ विद्यार्थ्यांना पोहायलाच नाही शिकवलं तर जीवनाच्या सागरात कसं पोहावं हे शिकवलं. बापूसाहेबांचा स्वभाव हा सहनशील होता. त्यांनी कधीही कोणाला त्रास दिला नाही, परंतु त्यांचा सततच समाज आणि कुटुंबासाठी असलेला प्रेमवृत्तीचा स्वभाव प्रत्येकाच्या मनाला भेटतो. त्यांच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम होते, परंतु ते त्यांनी कधीही बोलून दाखविले नाही. ते त्यांच्या कृतीतून स्पष्ट दिसत असे. बापूसाहेबांसाठी त्यांचे वडील अण्णासाहेब हे जीव की प्राण होते. अण्णासाहेबांनी त्यांचे लहानपणापासून संगोपन केले, त्यांना संस्कार आणि प्रेम दिले. अण्णासाहेबांच्या प्रत्येक कृतीतून बापूसाहेब सत्य, समर्पण आणि सेवा यांचे महत्त्व शिकले. कामात कितीही व्यस्त असले तरी त्यांनी नेहमी कुटुंबाला प्राधान्य दिले. त्यांच्या जीवनातील हा समर्पणाचा आदर्श आपल्याला प्रेरणा देतो. तसेच बापूसाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार त्यांच्या मुलांनीही पावलावर पाऊल टाकून
आयुष्यात यशस्वी करून झेप घेतली आहे. सध्या प्राध्यापक प्रबोधचंद्र झपके सर यांनी विद्यामंदिर परिवाराची अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या स्वीकारून गुणवत्तेच्या बाबतीत सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलं आहे. बाबासाहेबांचं आयुष्य म्हणजे भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाचं असं जे उदाहरण होतं. त्यांचं ब्रीद होतं, ठरवल्याप्रमाणे बोला आणि बोलल्याप्रमाणे बघा. ते स्वतः चारित्र्य स्वच्छ ठेवून मगच इतरांना उपदेश करायचे. म्हणूनच ते विद्यार्थ्यांसाठी खरेखुरे आदर्श ठरले. मित्रांनो, आज विद्या मंदिर हा एक विशाल वटवृक्ष झाला आहे. त्याच्या छायेखाली हजारो विद्यार्थी संस्कार घेऊन समाजात कार्यरत आहेत. या वटवृक्षाचं मूळ म्हणजे बाबासाहेबांची अथक तपश्चर्या, समाजासाठीचा अपार प्रेम आणि त्याग. जाता एवढंच म्हणायचं वाटेल, जर सांगोला तालुक्यात प्रत्येक घरात ज्ञानाचा दीप उजळतो आहे, जर प्रत्येक विद्यार्थी श्रमाला प्रतिष्ठा मानतो आहे, जर समाजात बंधुभाव टिकून आहे, तर त्या मागे आहेत आपले प्रिय गुरुवर्य बाबासाहेब झपके. आणि म्हणूनच मी ठामपणे सांगते, सांगोल्याचे महात्मा फुले जर कोणी असतील तर ते म्हणजे बाबासाहेब झपकेच.